श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण करणार आहोत अलकुल किंवा नवकुलाची भाजी. नवकुळ खायला खूप शरीराला चांगली फायदेशीर आहे. नवकुळ भाजी खायला खूपच छान, कारण की रोगप्रतिकारशक्ती वाढवते, हृदय आपला निरोगी ठेवते, सांधेदुखी कमी करते, युरिक ॲसिड नियंत्रित ठेवते. अशा अनेक शारीरिकसाठी गोष्टींसाठी चांगली असलेली ही भाजी आहे. चला करूया तयारी. ही आपण आता मिरच्या घेतल्या आहेत, टोमॅटो, कांदे, लसूण, आलं, कसुरी मेथी आणि मी तिथे चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे. आता आधी मी लसूण आणि आलं याचा छोटासा एक, जास्त असं पातळ नाही पण जरा खडबडीत असा ठेचा करून घेणार आहे, कारण या भाजीमध्ये आल्याचा ठेचा हा जरुरीच आहे. खूप टेस्ट देतो, कारण या भाजीला अशी स्वतःची फार काही वेगळी चव नाही आहे. तुम्ही त्याला आपल्याला हव्या तशा त्या रंगात तुम्ही त्याला रंगवू शकता. इतकी ती छान भाजी आहे. काही लोक याला मसाल्यांमध्ये करतात, काही कोकणी भागात तर सुकटमध्ये पण ही करतात. ह्याला चण्याच्या डाळीत साधी सुप्पी करता येते, मिरच्या कांद्यामध्ये मसाले वापरून आपले वाटपात वगैरे करता येतं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी करू शकतो. मी ही भाजी ॲक्च्युली, हा माझा व्हिडिओ 1.5 महिना जुना आहे. काही मोबाईलचे माझे डिटेल्स इकडे तिकडे झाले आणि डेटा मला रिसेट करावा लागला, त्यावेळेला हा व्हिडिओ माझा डिलीट झाला होता. आता लकीली तो व्हिडिओ पुन्हा मला मिळाला आहे, तर मी ती आता ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि एकीकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. आता या कढईत आपण तेल ओतून घेऊया. इथे छान तेल जरा गरम व्हायला देईपर्यंत मी एकीकडे जराशी कॅमेरा सेट करण्याची प्रक्रिया करून घेते, कारण कॅमेरा मला थोडासा विचित्र वाटत होता, तो मी जरा क्रॉस करून घेतला आहे. आता इथे तेल तापलेलं आहे, आपण यात राई टाकून घेऊया. राई जराशी तडतडली की त्यात आपण जिरे घालून घेऊ. इथे जिरं घातल्यानंतर जरासं जिरं आणि राई, मला राई जरा कच्ची वाटली म्हणून मी पुन्हा तडतडायला जरा वेळ दिला. आता यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊ. मिरच्या तुम्हाला तिखट आवडेल तसं, मी इथे 4 मिरच्या वापरल्या आहेत, तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यामध्ये मी आलं 1-1.5 इंचाच्या आसपास घेतला आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, हे सर्व मी ठेचून आलं लसणाचं थोडासा पेस्ट म्हणा किंवा थोडंसं जाडसर अशी पेस्ट मी तयार करून घेतली आणि ती आता यात मी फ्राय करून घेते. हे व्यवस्थित छान फ्राय करून घेऊ, न करपता असं जरा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हे बघा, मी तेलामध्ये कसं फिरून घेते, कारण की नुसतंच ठेवून दिलं तर ते करपण्याचे चान्सेस असतात आणि मग आला लसणाला वेगळाच एक गंध येतो. आता यामध्ये मी 2 कांदे छोटे आहेत म्हणून 2 कांदे वापरले आहेत. तुम्ही कांद्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता, कारण की मुळात ही भाजी आपण चण्याच्या डाळीसोबत खाणार आहोत, तर कांदा फोडणीला थोडा टाकलेला आणि भाजी वाढण्याला पण जरा छान, म्हणून मी तो कांदा 2 छोटे वापरले आहेत. तुम्ही मीडियम आकाराचा 1 घेतला तरीही चालेल. यामध्ये हिंग गरजेचं आहे. कोणाला भाजी सूट होईल नाही होईल, तिखट कमी जास्त झाल्यामुळे सुद्धा अजीर्ण ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, म्हणून हिंग गरजेचंच आहे. आता मी हिंग घातल्यावर पुन्हा जराशी ही फोडणी माझी शिजू दिलेली आहे. चण्याची डाळ मी जवळजवळ 1.5 ते 2 तास भिजवून घेतली आहे छान, आणि त्यानंतर माझी फोडणी तयार होत आली आहे. आता ही शिजल्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे धणेजिरे पूड घेतली आहे, कारण की भाजीला खरंच एक वेगळी चव देण्याचं काम धणेजिरे पूड करतेच नक्कीच. आणि तिखटाचं प्रमाण थोडंसं ऑलरेडी आहे मिरच्यांमुळे, तर मी कोणताही लाल मसाला वापरलेला नाही आहे यामध्ये. ॲक्च्युली मला यात हळद पण वापरायची नव्हती, पण त्या भाजीला मला स्वतःचा रंग द्यायचा होता, तर तुम्ही बघाल पुढे या भाजीचा रंग कसा आलेला आहे. यामध्ये मी टोमॅटो मात्र अर्धाच वापरला आहे, कारण की भाजी जराही उग्रच लागू नये म्हणून. आणि आता ही फोडणी व्यवस्थित आपण पुन्हा छान एकत्र मिक्स करून घेऊ आणि ही जरा वेळ मी शिजायलासुद्धाही देणार आहे. इथे मी डाळ धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवलेलीच आहे. ती आता या फोडणीमध्ये आपण डाळ घालून घेऊ. ही डाळ ही आधी पाणी न घालता छान व्यवस्थित एकत्र या मिश्रणात मिक्स करून घेऊ, छान परतून घेऊ, कारण फोडणीचा तवंग जो असतो तो 1-1.5 मिनटं तरी ही फोडणी परतल्यानंतर आपोआप त्या चण्याच्या डाळीला किंवा इतर कोणती डाळ आपण वापरू त्या डाळीने येतो.
इथे पुढे मी पाणी एका बाजूला गरम करून ठेवलेलंच आहे. ते पाणी थोडीशी पुन्हा जरा व्यवस्थित मी फिरून घेतली आहे पूर्ण फोडणी. आणि आता यामध्ये आता मी 1-1.5 ग्लास गरम पाणी घेऊन ते पाणी यात ओतून ही फोडणी आपण व्यवस्थित पुन्हा मिश्रण पाणी जे आपण ओतलं आहे ते छान पुन्हा मिक्स करून मी ही फोडणी शिजवून घेणार आहे. आणि या फोडणीमधल्या स्पेशली डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता यावर आपण एक झाकण ठेवूया आणि ही डाळ शिजायला वेळ देऊया. एक 15 ते 20 मिनटानंतर आपण ही ताट उघडून बघूया आपलं झाकण की डाळ शिजले की नाही. आत्ता इथे आपले 15 मिनटं पूर्ण झालेले आहेत आणि बघा व्यवस्थित अशी आपली ही फोडणी दिसते आपल्याला. आता आपण चमच्याने डाळ काढून बघूया, पण मला तरी ती डाळ जर अशी कच्ची वाटली, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा ही डाळ शिजायला ठेवली. आणि एक पुन्हा 7-8 मिनटाने मी जेव्हा पुन्हा उघडून पाहिलं तेव्हा ही डाळ अशी शिजलेली होती. आता यामध्ये आपण ते अलकुल किंवा नवकुल ही भाजी जी चिरून ठेवली आहे ती मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आधी ती आपण नाही वापरली, शिजायला नाही ठेवली, कारण की ती पटकन शिजेल आणि चण्याची डाळ कच्ची राहील आणि ती पटकन शिजल्यामुळे त्याची वेगळी काही चव राहणार नाही, आपल्याला वितळून जाईल ती, म्हणूनही आपण नंतर वापरतो. पण यासोबतच बरेच लोक या अलकुलाची भाजीची जी पानं असतात ती टाकून देतात. ती टाकून न देता यासोबतच या भाजीसोबतच ती पानं वरून वापरली तरी ती खूप भाजी चवीला लागते. आता मी हे नुसते अलकुल फिरवून घेत आहे या मिश्रणातून, हे बघा. आणि आता त्याचीच पानं मी यात वापरणार आहे. खूप सुंदर भाजी लागते ही. स्पेशल अशी काही नाही, पण गावरान भाजी असल्यामुळे आपोआप त्याची एक छान चव आहेच. इथे ती पानं मी व्यवस्थित चिरून घेतली आहे, जशी आपण मुळ्याच्या भाजीची कापून घेतो तशीच. तीच मी यामध्ये तशा पद्धतीने कापून पुन्हा ही भाजी एकत्र मिक्स केली आणि ती मी मीठ वगैरे टाकून छान एकत्र करून शिजायला ठेवली. अलकुल शिजायला फार काही वेळ लागला नाही, एक 10 ते 12 मिनटं इनफ होती. आणि ती मिठाच्यामुळे आणि भाजीवर मी झाकण ठेवल्यामुळे ती पटकन शिजायला मदत झाली. वेगळं काही पाणी वगैरे ॲड करायची मला गरज लागली नाही. मी फक्त ताटावर वरती पाणी टाकलं, म्हणजे उष्णतेने खाली भाजी शिजू शकते. आता मी एक 12 मिनटाने जेव्हा झाकण उघडून पाहिलं तेव्हा माझी भाजी ही अशी होती, जी बऱ्यापैकी व्यवस्थित शिजलेली होती. हे पहा, एकदम साधी सिंपल अशी, काही चवीला वगैरे जशी तुम्ही या भाजीला चव द्याल तशी या भाजीची चव होते. माझी ही भाजी एकदम सोपी झालेली आहे, हे पहा. पण इथे मला अलकुल जरा कमी शिजल्यासारखे वाटले, म्हणून मी पुन्हा ते ताट ठेवलं आणि पुढचे 5 मिनटांनी जेव्हा उघडलं तेव्हा ही भाजी व्यवस्थित शिजलेली होती. जास्त काही मेहनत न घेता ही भाजी साधी सोपी बनवता येते. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.